अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती साजरी केली गेली। या जयंती कार्यक्रमात अमेरिकन तत्त्वज्ञ डॉक्टर कॉर्नल वेस्ट यांनी कार्यक्रमाचे बीज भाषण केले। प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर विष्णू पेरियार, बोस्टन विद्यापीठाचे PhD स्कॉलर दादासाहेब तांडले, राम गौतम, कॅप्टन विजय बांभोडे, डॉक्टर सलाम शेख, ॲडव्होकेट दीपक चटप, ईशान परमार यांची प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती होती। कोलंबिया विद्यापीठात लेहमन ग्रंथालयात हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात विकास तातड यांना न्यू जर्सी महापौर यांचे प्रॉक्लेमेशन देऊन सन्मानित करण्यात आले। त्यांनी आई वडिलांसह हा बहुमान स्वीकारला। या जयंती कार्यक्रमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता, न्याय आणि शिक्षणाच्या विचारांना उजाळा मिळाला। कार्यक्रमाची सुरुवात त्रिशरण व पंचशिलाने करण्यात आली। लोकशाहीर संभाजी भगत यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली। विशेष म्हणजे आपल्या खास शैलीतून संविधानिक मूल्यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले। विपिन तातड यांच्या रॅपने कार्यक्रमाला रंगत आणली। नवीन कुमार यांच्या कविता लक्षवेधी ठरल्या। अशा दीर्घमणीच्या पायी माझा समाज विकणार नाही। 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 सातू खालची पाठी मारून बसला उपोषण किंवा जातीचा हक्क घेऊन बंद हरच्या मुलाने मुवा अभिमत मस्त बसला कारण जिल्हा माय भिवा न बसलं बसलं पाणी गाडी गेला असता कवा कसं बरोबर परिषद पट्टा एकच लढला हरची सात जीवन बसता सकत संसार बोलला मार बोळ्याच लढली काही मुलीस पकडा बोलला ते पाहुणं सारे हसून भीम एकटं सारे येतुरला दिवस रात्र पुस्तकाच्या प्रेमी न सुद्ध होती खालची भूक होती ती सत्तेची महिलांच्या हक्कासाठी हिंदू कोण बिल लिहिला तो आपण करण्यासाठी त्रास हक्क असा त्या मार्गाने काशी नंदा, त्या मार्गाने काशी नंदा, मुक्ती मिळेल वलाही, अहो मुक्ती मिळेल वलाही। मुख्य संयोजक विकास तातड यांनी प्रास्ताविक केले। कोलंबिया विद्यापीठात आंबेडकर जयंती आयोजनाचा इतिहास आणि विद्यार्थ्यांना सोसावा लागणारा जाती आधारित भेदभाव संरक्षित कॅटेगरी म्हणून समावेश करून घेताना करावा लागलेला संघर्ष मांडला। विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून कोलंबिया विद्यापीठात सातत्याने जयंती साजरी केली जात असून या कार्यक्रमाचे स्वरूप दिवसेंदिवस वाढत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। प्रमुख वक्ते डॉक्टर सलाम शेख यांनी त्यांचे पूर्वज भारतात बाबासाहेबांच्या चळवळीत सहभागी होते, बाबासाहेबांचा विचार अमेरिकेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत राहील असे नमूद केले। अमेरिकेतील न्यू जर्सी येथे त्यांनी एक शाळा सुरू केली असून तिथे देखील बाबासाहेबांची जयंती साजरी होत असल्याची माहिती त्यांनी दिली। या कार्यक्रमाच्या यशासाठी कोलंबिया विद्यापीठातील आंबेडकरी विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेतली। यामध्ये आना सरदार, मैत्रीय, योगिता कांबळे, पलाश गजभिये, डेव्हिड, करिश्मा मकेश्वर, प्रणाली बनसोड, आशुतोष विघ्नेश, नयन मेश्राम, श्रद्धा मेश्राम, बिपिन खाडे
आदी आयोजक मंडळात राहून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक विकास तातड यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विद्यापीठातील प्राध्यापक अनुपमा राव, डायव्हर्सिटी डीन जेनी लेहमन, लायब्ररी डायरेक्टर काकोब व लायब्रेरियन गॅरी हॉर्समन यांनी विशेष सहकार्य केले. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले. तसेच जगातील विविध देशातून संयुक्त राष्ट्र संघातून आलेल्या सर्व उपस्थितांनी आभार मानले व दरवर्षी यापेक्षा मोठा कार्यक्रम करण्याचा विश्वास व्यक्त केला. सविनय जय भीम. अत्यंत भावुक आहे मी. ज्या विद्यापीठामध्ये बाबासाहेबांनी भारतीय सांस्कृतिक क्रांतीचा पाया घातला, पहिलं पुस्तक लिहिलं कास्ट इन इंडिया, त्यांचा थिसिस होता. त्या विद्यापीठामध्ये बाबासाहेबांचा हा पुतळा आहे. तिथे मी आहे. कोलंबिया विद्यापीठामध्ये जिथे बाबासाहेबांचा पुतळा आहे, जो पुतळा अनेक काव्यांचा विषय झाला, ज्याच्यावर अनेक पोवाडे रचले गेले, तो हा पुतळा आहे, ऐतिहासिक पुतळा. या विद्यापीठामध्ये बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. त्याच्यावर पाय ठेवताना मला हुंदका आला, भारावून गेलं. माझ्या भावंडांनो, सिम्बॉल ऑफ नॉलेज अशी जागतिक कीर्तीची पदवी जी बाबासाहेबांना मिळालेली आहे, ती याच विद्यापीठामध्ये आज फक्त भावुक होऊन चालणार नाही. बाबासाहेबांनी जे क्रांतीची मशाल या ठिकाणी पेटवली आणि सांस्कृतिक क्रांतीचा पाया घातला, सांस्कृतिक राजकारणाचा पाया घातला, ते सांस्कृतिक राजकारण, सत्तेचं राजकारण आणि सर्व प्रकारच्या सत्तांना ताब्यात घेण्याची जी आपली जी भावना आहे, ती सगळी या ठिकाणी मला आता एकत्र झालेली दिसते आहे. आता थोड्या वेळात या ठिकाणी दुसऱ्या माळ्यावर एक मोठा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमासाठी मिलिंद आव्हाड आलेले आहेत, माझा मित्र विकास आहे, संजय भगत आलेले आहेत. जो मुलगा माझं गाणं गातो त्याचं नाव मला माहिती, दादासाहेब तांदडे, दादासाहेब आलेले आहेत, सर आलेले आहेत. ही सगळी मंडळी माझ्या सोबत आहेत. मला इतका आनंद होतो आहे की आज म्हणजे अमेरिकेत येणं ही वेगळी गोष्ट आहे आणि अमेरिकेमधल्या कोलंबिया विद्यापीठामध्ये येणं ही वेगळी गोष्ट आहे. आणि त्याहीपेक्षा जिथे बाबासाहेबांचा पुतळा आहे तिथं येणं ही अगदीच वेगळी गोष्ट आहे. मी काय श्रद्धाळू माणूस नाहीये, परंतु जिथून काही इन्स्पिरेशन मिळतं त्या सगळ्या गोष्टी घेऊन मी भारतात जाईन आणि नवं काम बाबासाहेबाच्या पावलावर पाऊल ठेवून एक नवं काम उभं करीन, अशी ऊर्जा तुम्ही मला दिलेली आहे भावंडांनो. धन्यवाद. जय भीम. विदर्भ न्यूज ब्युरो, अमेरिका.